नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण 3 पूर्णांक संख्या बघणार आहोत आणि बघा त्याच्यात आपण अभ्यास करणार आहोत कशाचा ते बघूया। गणित माझा सोबती मैदानावर इथे छोटासा टॉपिक राहते आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला उदाहरणाद्वारे समजेल तुम्हाला अजून व्यवस्थितपणे। ही संख्या रेषा दिलेली आहे आणि संख्या रेषेवर आता संख्या रेषेच्या ऐवजी इथे बघा काल रेषा म्हणूया याला। इथे काल रेषा का बरं म्हटला? काल मीन्स इयर, कारण इथे वेगवेगळे काल दिलेले आहेत। जसं बघा 2013 पासून सुरुवात झालेली आहे। 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 2020 पर्यंतचे इथे काल आहेत। तर मैदानावर इसवी सन 2013 ते 2020 वर्षे दर्शवणारी ही काल रेषा दर्शवली आहे आणि याच्याद्वारे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। याची आपल्याला आता योग्य उत्तरं द्यायची आहेत मुलांनो। तर बघा जसं इथे आपण इयत्ता 6वी मध्ये 2016 सालावर उभे आहोत। म्हणजे यांना म्हणायचं आहे की बघा 2016 मध्ये ही कालरेषा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। 2013 पासून ते 2020 पर्यंत कालरेषा दिलेली आहे आणि याच्यावर आधारित काही तुम्हाला प्रश्न विचारली आहे। तर आपल्याला पहिले स्वतःला काय समजायचं आहे, आम्ही इयत्ता 6वी मध्ये आहोत आणि इयत्ता 6वी मध्ये 2016 सालावर उभे आहोत अशी प्रत्येकाने कल्पना करा। कल्पना काय करायची मुलांनो की आपण इथे 2016 ह्या वर्षावर उभे आहोत आणि आपण कोणत्या वर्गात आहोत? इयत्ता 6वी मध्ये आहोत। मग आता कालरेषा नीट बघा आणि सांगा की ह्या साली तुमचे वय किती राहील। कालरेषा व्यवस्थित ऑब्झर्व करा मुलांनो, निरीक्षण करा आणि तुम्ही सांगा की तुमचं जे वय आहे ते किती राहणार आहे 2016 साली। या साली तुमचे वय किती राहील? तुम्ही 6वी मध्ये आहात, बरोबर सांगा मुलांनो, अगदी बरोबर सांगितलेलं आहे। तुमचं वय किती राहील? 12 वर्षे राहील। आता दुसरा प्रश्न बघूया की 3 वर्षापूर्वी कोणते साल होते व तुमचे वय त्यावेळी किती होते? बघा मुलांनो, कालरेषेमध्ये 2016 मध्ये आपण इथे 2016 आहे आणि 2016 मध्ये आपण इयत्ता 6वी मध्ये आहोत आणि आपलं वय जे आहे ते किती आहे? वय 12 वर्ष आहे। ठीक आहे, वय 12 आहे। तर 3 वर्षापूर्वी कोणते वर्ष राहील? म्हणजे आपल्याला संख्यारेषेवरून 1, 2, 3 ने मागे यावं लागेल। म्हणजे 3 वर्षापूर्वी मुलांनो बरोबर सांगितलं, बरोबर 2013 हे वर्ष राहील आणि तुमचे वय किती राहील? तर बघा 12 होते, 12 मधून आपल्याला 3 वजा करावं लागेल। म्हणजे इथे बघा 12च्या नंतर इथे 11, 10, 9 म्हणजे किती वय राहील? 9 राहील। म्हणजे वय राहणार आहे 9 वर्ष आणि हे जे साल आहे ते आपलं साल किती राहणार आहे मुलांनो? 2013। तर बघूया आपलं आणि उत्तर बरोबर आहे मुलांनो की ही कालरेषा बघितली बघा 2013 साल होतं आणि वय आपलं 9 वर्ष होतं। समोरचा तिसरा प्रश्न बघूया, तुम्ही कोणत्या साली 10वीत जाल तेव्हा तुमचे वय किती राहील? तर आता बघा तुम्हाला माहितच आहे, तुम्ही इथे 2016 मध्ये इयत्ता 6व्या वर्गात होते आणि तुमचे वय इथे किती होते? 12 होते आणि वर्ग 6वा होता मुलांनो। तर आता तुमचे वय जेव्हा तुम्ही 10वीत जाल तर तुमचे वय किती राहील? बघा कालरेषेमध्ये आपल्याला समोर जावं लागेल। म्हणजे 6वीच्या नंतर 7वी, 8वी, 9वी, 10वी। बघा 10वी मध्ये किती वय राहील? इथे 12 होते, 13, 14, 15, 16 म्हणजे आपण जेव्हा आपण 10वी मध्ये जाल, तुम्ही 10वी मध्ये जाल तेव्हा तुमचं जे वय राहील ते 16 वर्ष राहणार आहे आणि कालरेषेनुसार जे तुमचं वर्ष आहे ते 2020 राहणार आहे। तर बघा अशा प्रकारे कालरेषेचा वापर करून आपण काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। यांचं सुद्धा उत्तर जे आहे सेम आहे मुलांनो 2020 साली
आणि यांचं जे वय आहे ते सुद्धा सारखं आलेलं आहे. आता बघा आपल्याला आता शिकायचं आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. तर पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करतात बघूया. आता ही बघा संख्या रेषा आहे. तर संख्या रेषेवर सस्याने उजव्या बाजूला मारलेल्या उड्या ह्या धनसंख्या आहेत, तर डाव्या बाजूला मारलेल्या उड्या ह्या ऋण संख्या आहेत. तर संख्या रेषेवर आपण शिकलेलोच मुलांनो, हा जो आहे 0 याला आपण आरंभ बिंदू म्हणतो आणि उजव्या बाजूच्या संख्येंना आपण धन संख्या म्हणतो आणि याला ऋण संख्या म्हणतो. तर ससा समजा इकडे उड्या मारेल तर काय होईल, ते ऋण संख्या धन संख्या होतील आणि ह्या साईडला समजा सस्याने उड्या मारल्या तर त्या काय होणार आहेत मुलांनो, ऋण संख्या होणार आहेत. तर बघा इथे सस्याने संख्या रेषेवर सस्याने उजव्या बाजूला मारलेल्या उड्या. तर बघा इथून 0 इथे डायरेक्ट 3 वर उड्या मारलेली आहे, म्हणजे याला आपण धन 3 म्हणूया. समजा इकडे 2 वर उडी मारली असती डावीकडे, तर इथे आपण म्हटलं असतं की सस्याने ऋण 2 वर उडी मारली आहे. सस्याने आता आपल्याला सुरुवातीला ससा कोणत्या संख्यरेषेवर होता, सुरुवातीला बघा ससा हा 3 वर होता आणि 3 वर होता म्हणजेच हे धन 3 वर होता है ना. पण आपण धनला आपण दाखवत नाही, म्हणजे त्याच्यासमोर आपण अधिक किंवा वजा असा कोणताच चिन्ह लिहित नाही. तर सुरुवातीला ससा हा धन 3 वर होता, तर यालाच म्हणजे +3 वर होता. त्याने किती एककाची उडी उजवीकडे मारली. आता पहिले धन 3 वर होता आणि प्रश्न काय विचारलाय, त्याने किती एककाची उडी उजवीकडे मारली. तर त्याने उजवीकडे किती उडी मारली आहे मुलांना बघा. सुरुवातीला तो इथे होता म्हणजे +3 धन 3 वर होता आणि आता आपल्याला त्याने उडी मारलेली आहे बघा 3 वरून 1 2 3 4 5 6 7 म्हणजे त्याने अधिक 7 वर उडी मारलेली आहे. तर आपण अधिक करूया मुलांना, अधिक, पण ही उजवीकडे उडी मारली आहे म्हणून धन 7 असं लिहूया. म्हणजेच याचं कसं येईल, 3 अधिक आणि अधिक अधिक 3 अधिक 7 म्हणजे 10 उत्तर येईल. म्हणजे याने कितीने उडी मारलेली आहे इथे 10. बघा 10 उत्तर आलेलं आहे आपलं. आता हे बघा आपण करून बघूया कृतीमध्ये. सुरुवातीला ससा कोणत्या संख्येवर होता, इथे बघा आता ह्या संख्या रेषेवर आपल्याला दिलेला आहे, ससा दिलेला आहे, संख्या रेषा दिलेली आहे आणि तो कोणत्या संख्येवर आहे आणि कोणत्या संख्येवर तो उडी मारणार आहे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करून बघणार आहोत. तर बघा सुरुवातीला ससा कोणत्या संख्येवर होता, इथे कोणत्या संख्येवर होता, -1 वर होता. इंग्लिशमध्ये आपण -1 म्हणतो, परंतु याला ऋण 1 वर ससा होता. तर ससा सुरुवातीला ऋण 1 वर होता. मग काय झालं, सस्याने आता उड्या मारत आहे. बघूया आपण कोणत्या बाजूला त्याने उड्या मारलेल्या आहे. त्याने किती एककाची उडी डावीकडे मारली. तर आता डावीकडे त्याने किती एककाची उडी मारली होती बघितलं आपण. त्याने डावीकडे एककाची उडी मारलेली आहे. आपण बघूया 1 2 3 4 5 6 7. बघा सुरुवातीला ससा हा कशावर होता, -1 वर होता, ऋण 1 वर होता. मग त्याने किती एककाची उडी मारली आहे डावीकडे ती बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7. त्याने 7 ची उडी मारलेली आहे, पण ऋण 7 आहे मुलांनो. मग याला आपण ऋण 7 करूया. त्याचं उत्तर कसं येईल, म्हणजेच ऋण 8 वर मारली आहे त्यांनी उडी मारल्यावर तो ससा ऋण 8 वर पोहोचलेला आहे. तर समजून घेऊया आपण. बघा इथे लिहिलेलं आहे तसंच. आता तो कोणत्या संख्येवर पोहोचला, उडी मारल्यावर तो ऋण 8 वर पोहोचला आहे. बघा ही अशा प्रकारे बेरीज असते, ती बेरीज आपण इथे केलेली आहे. म्हणजे पुन्हा मी एकदा अजून तुम्हाला समजावून सांगते, कारण बघा चिन्हांचा जो आहे ना तो योग्य वापर करा. म्हणजे योग्य प्रकारे तुम्ही निरीक्षण करूनच समोरची क्रिया करा. समजा चिन्ह चुकवला तर तुमचं उत्तर सुद्धा चुकीचं येईल. ही क्रिया जी आहे चिन्हांची ही एकदम लक्षपूर्वक करा
आणि याच्यातला जो चिन्हांचा जो फरक आहे ऋण धन हा आता इथे एकदम चांगल्या प्रकारे समजून घ्या मुलांनो, कारण सगळं गणित आहे हे चिन्हांवर अवलंबून असतो. समजा तुम्ही चिन्ह चुकवलं तर तुमचं उत्तर सुद्धा चुकेल. तर बघा इथे ऋण 1 ससा हा कुठे होता म्हणून ऋण 1 वर होता. त्याच्यानंतर त्याने एककाची उडी डावीकडे मारली आहे. तर कितीनी मारलेली आहे मुलांनो तेही सांगितलं मी. 1 2 3 4 5 6 7 7 एककाने ही उडी डावीकडे मारली आहे. डावीकडे मारलेली आहे. आपण याची बेरीज करत आहोत. डावीकडे उडी मारलेली आहे पण डावीकडे आहे म्हणून ऋण लिहूया. आणि कितीदा मारली 7नी मारली. मग 7नी उडी मारल्यावर बघा तो कोणत्या अंकावर पोहोचला आहे. तर बघा हे -1 जशाच्या तसं लिहायचं. सॉरी ऋण 1 धन आणि ऋण 7. कारण बघा कधी पण ऋण धन आणि ऋण केलं तर ऋणच येते म्हणून इथे आपण ऋण 7 लिहिलेलं आहे. आणि इथे येईल 8. ऋण 1 अधिक ऋण 7 बरोबर 8 येणार आहे. म्हणून आलेलं उत्तर आहे ते आपलं तो बरोबर कोणत्या याच्यावर पोहोचला आहे ऋण 8 वर तो ससा पोहोचलेला आहे. हे याच्यात आपण बेरीज बघितली. आता आपण अजून एक उदाहरण बघूया म्हणजे अजून तुम्हाला छानपैकी स्पष्ट होईल. सुरुवातीला ससा कोणत्या संख्येवर होता बघा इथे बघा सुरुवातीला जो ससा आहे तो धन 4 वर होता. धन 4 वर होता आणि त्याने एककाची उडी मारली आहे त्याने पण डावीकडे मारली आहे. बघा उजवीकडे मारली असती तर धन आलं असतं पण डावीकडे मारली आहे म्हणजे ऋण आहे. तर बघा इथून 1 2 3 4 5 6 म्हणजे डायरेक्ट त्याने 6 वर 6नी उडी मारलेली आहे म्हणून. आणि याची आपण आता बेरीज करूया. बघा मुलांनी याची आता आपण बेरीज करूया. आणि 6नी उडी मारली आहे आणि ती त्यांनी डावीकडे मारलेली आहे म्हणून 6 ऋण 6 केला आपण. इथे बघा 4. आताच सांगितलं तुम्हाला की धन ऋण धन होईल. मग इथे बघा आता 4 वजा 6 केलं तर आपल्याला वजाचीच क्रिया करायची आहे. मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह असते ती क्रिया आपल्याला करावी लागते. म्हणजेच आपल्याला 6 मधून 4 गेले तर 2 येणार आहे. कारण 4 मधून तर 6 जात नाही 2 येईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह इथे समोर दिलेलं आहे मुलांनो. तुम्हाला समजलंच असेल बघा इथे सुद्धा करून दाखवलेलं आहे की ससा सुरुवातीला 4 याच्यावर होता आणि 4 वर होता आणि त्याने किती एककाची उडी डावीकडे मारली तर त्याने डावीकडे बघा 1 2 3 4 5 6ची मारली. म्हणून आपण इथे ऍड करूया बेरीज करूया पण इथे डावीकडे असल्यामुळे ऋण 6 इथे लिहिलेलं आहे. आणि बघा इथे ऋण 6 लिहिलं तर उत्तर आपलं बघा मोठ्या संख्येचं चिन्ह 4 आणि 6 मध्ये बघा 6 मोठा आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह आपण इथे बघूया. म्हणजे हे बघा 4 + 4 जसेचे तसे प्लस आणि वजा केलं तर इथे ऋणाचं चिन्ह येईल. म्हणून इथे बघा 4 मधून 6 गेले 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण आहे म्हणून इथे ऋण 2 आपल्याला लावावं लागेल. म्हणजे जो ससा आहे आता तो कोणत्या संख्येवर पोहोचला आहे तो ऋण 2 वर पोहोचलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्णांक संख्यांची आपण इथे बेरीज बघितली आहे. आपण आता याच्या जे उदाहरणं बघितले त्या उदाहरणाद्वारे आपल्याला काय समजून आलेलं आहे. कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे किंवा तेवढे एकक मागे जाणे म्हणजेच वजा करणे आहे. समजलं मुलांना. पुन्हा बघा कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे किंवा तेवढे एकक मागे जाणे म्हणजेच वजा करणे आहे. पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी आपण ठरवूया. तर बघा आता बसमध्ये असलेले प्रवासी किंवा चढणारे प्रवासी हे आपण धन संख्येने दाखवूया आणि जे प्रवासी उतरत आहेत ते ऋण संख्येने दर्शवूया. जितके प्रवासी चढतील ते धन संख्येने आणि उतरणारे प्रवासी हे ऋण संख्येने दाखवूया. आता बसमध्ये बघा 8 प्रवासी आहेत. बसमध्ये किती प्रवासी आहेत असं समजा की 8 प्रवासी आहेत
म्हणजेच आपण याला 8 प्रवासी आहेत म्हणून ऋण लिहूया का नाही, याला आपण धन 8 लिहूया. आणि जितके प्रवासी उतरतील त्याला आपण ऋण संख्येने लिहूया. पुढील स्टॉपवर 2 प्रवासी चढले म्हणजेच ती संख्या +2 आहे. म्हणजे बघा आता बसमध्ये 8 प्रवासी होते, त्याला आपण धन 8 ने दाखवलेलं आहे. आता पुढच्या स्टॉपवर काय झालं, 2 प्रवासी चढले, म्हणजे चढले म्हणजेच ते पण आपण धन 2 नी दाखवूया. म्हणजेच बरोबर आहे, ते आपण धन 2 नी दाखवूया. म्हणजे याची आपल्याला बेरीज करायची, तर आपण काय लिहूया, 8 लिहिलं, धन 8 अधिक धन 8 बरोबर 10. म्हणजे आता टोटल 8 प्रवासी झाले मुलांना. तर आता आपण अजून बघूया की काही प्रवासी उतरले का. आता बघा पुढील स्टॉपवर 5 प्रवासी उतरले. तर आपल्याला माहितीच आहे मुलांना, उतरणारे प्रवासी हे आपण ऋण संख्येने दाखवूया, म्हणून आपण इथे ऋण 5 लिहूया. चढणारे प्रवासी हे आपण धन संख्येने दाखवतो. तर इथे स्टॉपवर 5 प्रवासी उतरले म्हणून याला आपण ऋण 5 असं दाखवूया, कारण तेवढे प्रवासी उतरले आहेत. आणि आणखी 2 प्रवासी काय झाले, त्याच्यामध्ये पुन्हा 2 अजून प्रवासी उतरले. पहिल्यांदा तर 5 उतरले आणि मग पुन्हा 2 प्रवासी उतरले. तर आपण सांगितलंच आहे की उतरणाऱ्या प्रवाशांना आपण ऋण संख्येने दाखवू. म्हणून बघा ऋण 5 अधिक ऋण 2 बरोबर ऋण 7. म्हणजेच एकूण 7 प्रवासी उतरले, ऋण 7 प्रवासी उतरले. आणि तर अधिक 10 म्हणजे धन 10 अधिक ऋण 7 बरोबर 3 प्रवासी बसमध्ये उरले. बघा आता आपली बस होती आणि पुन्हा मी एकदा सांगत आहे, बसमध्ये 8 प्रवासी चढले, तर चढले प्रवासी म्हणून धन 8 अधिक 2 प्रवासी पुन्हा चढले म्हणजे धन संख्येने दाखवूया. म्हणजेच इथे धन 10 किंवा 10च लिहूया, धन संख्या दाखवायची आपल्याला गरज नाही. म्हणजे आता इथे 10 प्रवासी बसमध्ये झाले टोटल. आता त्याच्यानंतर 5 प्रवासी पुन्हा उतरले म्हणतात. आता उतरले संख्या दाखवण्यासाठी ऋण 5 लिहूया, अधिक पुन्हा अधिक 2 त्याच्यानंतर प्रवासी उतरले म्हणून ऋण 2 दाखवूया. मग याचं उत्तर कसं येईल, ऋण 5 ऋण 2 बरोबर ऋण 7. म्हणजे आता ऋण 7 प्रवासी बसमध्ये उरले. ऋण 7 हे जे प्रवासी आहे एवढे बसमधून उतरले. आता आपल्याला किती प्रवासी उतरले हे काढायचे आहेत. तर बघा टोटल इथे 10 प्रवासी होते म्हणून इथे आपण धन 10 लिहिले, अधिक किती प्रवासी उतरले, ऋण 7 प्रवासी उतरले म्हणून 10 अधिक ऋण 7. म्हणजेच आता बसमध्ये धन 3 प्रवासी उरले मुलांनो. आता तुम्हाला समजलेच असेल की पूर्णांक संख्यामध्ये ऋण आणि धनाची आपण जी बेरीज आहे वजाबाकी कसं करतो. जितके जास्त तुम्ही उदाहरणं सोडवाल, प्रॅक्टिस कराल, तेवढेच तुमचं हे जे कन्सेप्ट आहे हे तुमचं क्लिअर होईल मुलांनो. जर बघा आता मुलांनो, पुन्हा जर एक प्रवासी बसमध्ये चढला तर बसमध्ये अधिक एक प्रवासी आला है ना. समजा आता पुन्हा बसमध्ये एक प्रवासी चढला तर आपण धन संख्येने दाखवूया, धन 1 करूया. आणि समजा उतरले हे संख्या दाखवायची आहे तर आपण ऋण संख्या वापरतो. तर आता बसमध्ये एकूण उरलेले प्रवासी मगाशी 3 होते आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक प्रवासी चढला म्हणजे 4 प्रवासी उरले आहेत. तर अशा प्रकारे आपण चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून आपण शिकलो की आता किती प्रवासी राहिले म्हणून. तर बघा इथे 8 प्रवासी होते, त्याच्यात पुन्हा 2 प्रवासी चढले म्हणून 10 प्रवासी झाले. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या स्टेपमध्ये बघूया, 5 प्रवासी उतरले, मग अजून 2 प्रवासी उतरले आणि उतरले ते प्रवासी म्हणून आपण ऋण संख्येने दाखवलेले आहे. म्हणजे एकूण 7 प्रवासी, ऋण 7 प्रवासी, ऋण हे बोलणं आवश्यक आहे आणि ऋण चिन्ह लिहिणंही आवश्यक आहे. ऋण 7 प्रवासी उतरले. मग बघा 10 मधून 7 गेले म्हणजेच इथे टोटल 3 प्रवासी उरले. आता 3 प्रवासी उरले पण 3 प्रवासीमध्ये पुन्हा एक प्रवासी आता चढलं म्हणून आपण धन 1 केलं. तर धन 3 अधिक धन 1 बरोबर धन 4. म्हणजे आता 4 प्रवासी राहिले आहे बसमध्ये. तर आता याच्यावरून आपल्याला काय समजले मुलांनो, समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना
चिन्हाचा विचार न करता बेरीज करावी, है ना. सारखे समजा चिन्ह असले तर आपण त्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार करायचा नाही व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्यायचे आणि मग जे चिन्ह आहे बेरजेच्या आधी तेच चिन्ह आपण त्या बेरजेला चिन्ह द्यायचे. तर इथे बघा -5 अधिक -3 होतं, तर यांचं -8 आलेलं आहे. जे चिन्ह होतं ते ऋण आपण इथे दिलेलं आहे आणि बेरीज केली 5 आणि 3 8. तर बघा अजून आपल्याला एक पॉइंट इथून क्लिअर झालेला आहे की भिन्न चिन्ह, भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह असल्यावर, जसं एखादं ऋण आहे आणि एखादं धन आहे, तर भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची समजा बेरीज करताना आपण चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. जी मोठी संख्या आहे त्याच्यातून काय करायचं, लहान संख्या वजा करावी आणि येणाऱ्या वजाबाकीला जे मोठ्या संख्येचे चिन्ह आहे ते द्यायचं. जसं बघा इथे एक आहे -5 अधिक -3 बरोबर किती. ते इथे बघा यांची आपण काय करून घ्यायची आहे, -5 आहे अधिक, तर मोठ्या संख्येच्या समोर ऋण आहे म्हणून आपण तीच क्रिया करूया. म्हणजे 5 मधून 3 गेले तर 2 राहील आणि इथे मोठ्या संख्येचा जो चिन्ह आहे तो इथे समोर लावून द्यायचा. तर मुलांनो आता आपण जाणून घेऊया विरुद्ध संख्याबद्दल. आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या बघितल्या आणि आता आपण काय बघणार आहोत, विरुद्ध संख्या बघणार आहोत. तर बघा ससा जेव्हा उजवीकडे 4 एककाची उडी मारतो तेव्हा तो 4 या संख्येवर जातो. तर बघा इथे जेव्हा ससा हा उजवीकडे 4 एककाची उडी मारतो तेव्हा तो 4 एककाची उडी आहे ती त्यांनी उजवीकडे मारली. उजवीकडे मारल्यामुळे तो +4 म्हणजे -4 वर गेला आणि जेव्हा सस्याने उडी ही 4 एकाची उडी ही डावीकडे मारली तर माहिती आहे आपल्याला डावीकडे आल्यावर ती -4 मध्ये होणार आहे. म्हणजे -4 या संख्येवर जातो. आणि 0 पासून दोन्ही अंतर हे कसे असतात मुलांनो, 0 पासून हे दोन्ही अंतर कसं आहे, आता इथे सारख्या अंतरावर आहे, फक्त इथे उजवीकडे उडी मारली म्हणून इथे आपण -4 म्हणू, इथे डावीकडे उडी मारली म्हणून याला -4 म्हणूया. पण दिशा मात्र एकमेकीच्या कशा आहेत, विरुद्ध आहे. जसं इकडे पूर्वेकडे गेला आणि इकडे पश्चिमेकडे गेला तसंच हा एकक अंतरावर आहे. बरोबर आपण हे आरंभ बिंदूपासून गेलेला आहे 0 पासून, पण ते काय आहे, दिशा यांच्या वेगळ्या आहेत. पण जे दोन्ही पासूनचं जे अंतर आहे ते कसं आहे मुलांनो, सारखं आहे. फक्त तो फरक हा कशाचा आहे, चिन्हांचा फरक आहे. म्हणजेच इथे बघा ससा उजवीकडे -4 आणि डावीकडे -4 या परस्पर विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे आपल्याला समजा -4 ची विरुद्ध संख्या काय येईल, -4 येईल. आणि समजा इथे ससा आता इथे उजवीकडे समजा 2 वर आला असता, -4 2 वर आला असता आणि इथे डावीकडे समजा -2 वर आला असता, तर आपण -2 ची विरुद्धार्थी संख्या -2 आली असते. म्हणजे समजलं ना मुलांना, विरुद्धार्थी संख्या म्हणजे दोघींचे अंतर हे सेम असते दोन्ही संख्यांचे, परंतु त्यांचा चिन्हामध्ये काय असतो, फरक असतो. जसं इथे ससा आधी इथे उजवीकडे 4 या संख्येवर आला -4 वर आणि डावीकडे ससाने उडी मारली ही -4 याच्यावर आणलेली आहे. तर इथे याचे विरुद्ध -4चं विरुद्ध संख्या कोणती होईल मुलांनो, -4 होणार आहे. म्हणजेच -4 आणि -4 ह्या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. विरुद्ध संख्या 0 पासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. बघा 0 पासून ते सारख्याच अंतरावर असतात. इथे 3 वर असतं तर इथे -3 वर असतं. म्हणजे 0 पासून त्या सारख्याच अंतरावर असतात आणि विरुद्ध, पण दिशा कशी असते त्यांची, विरुद्ध दिशांना असतात. तसेच 2 विरुद्ध संख्यांची आपण बेरीज केली तर काय येणार आहे, 0च येणार आहे. जसे इथे बघा -4 अधिक -4 बरोबर 0. म्हणजे कोणत्याही 2 विरुद्ध संख्यांची जी बेरीज आहे ती नेहमी 0 येते. आता आपण पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा बघायचा आहे. आता आपण विरुद्ध संख्या बघितलेली आहे, आता आपल्याला पूर्णांक संख्यांचा काय पाहायचा आहे, लहान आणि मोठेपणा बघायचा आहे. तर इथे बघा मुलांनो, ही संख्या रेषेवर ही संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे
इथे धन संख्या आहेत आणि ह्या साईडला ऋण संख्या आहेत. तर संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत 1 मिळवला की लगतची उजव्या बाजूची संख्या मिळते. आता संख्या रेषेवर तुम्ही कोणतीही संख्या घ्या. समजा इथे बघा ऋण 4 अधिक त्याच्यामध्ये 1 मिळवला अधिक 1 केला तर ऋण 3 आला. म्हणजे त्याच्या लगतचीच त्याच्या जवळचीच किंमत आपल्याला संख्या मिळालेली आहे. तसं इथे बघूया आपण संख्या रेषेवर आपल्याला पुन्हा म्हणायचा अर्थ तात्पर्य तोच आहे की कोणत्याही संख्या रेषेवर समजा कोणत्याही संख्येत 1 मिळवला की आपल्याला लगतची उजव्या बाजूचीच संख्या मिळते. इथे बघा ऋण 4 ऋण 3 तर ह्या दोनपैकी ही संख्या याची मोठी राहणार आहे का. बघा मग जी संख्या आहे ऋण 2 ऋण 1 याच्यामध्ये पण ही मोठी मोठी होत चालली आहे. म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्या ह्या धनवाल्या आहेत आणि ह्या ऋणवाल्या ह्या छोट्या असतात. तर संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत 1 मिळवला की लगतची उजव्या बाजूची आपल्याला संख्या मिळते हे लक्षात ठेवायचं आहे. समजा आपण बघा इथे आता समजा इथे मी ऋण 3 घेतलं असतं तर ऋण 3 याच्यामध्ये बघा 1 मिळवणार तर मला याच्या लगतची संख्या म्हणजे ऋण 2 मिळेल. समजा आता मी ऋण 5 मध्ये 1 मिळवीन. समजा ऋण 5 अधिक 1 केलं तर आपल्याला ऋण 4 येणार आहे. बघा म्हणजे हे लगतच्या किमती आपल्याला संख्या मिळत जाते. समजा 1 ऍड केला तर हे तुम्हाला समजलंच असेल की लहान संख्या आणि मोठ्या संख्या आपण कशा ओळखायच्या मुलांनो. तर संख्या रेषेवरील याच्यातून आपल्याला काय समजलं आहे बघूया आपण. इथे लिहिलेलं आहे संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. म्हणजेच संख्या रेषेवरील संख्या डावीकडून उजवीकडे त्याच्या चढत्या क्रमने लिहिलेल्या असतात. उतरत्या क्रमने असतात का नाही पुन्हा आपण बघूया. आता जशी आपल्याला याच्या आधी आपण संख्या रेषा बघितली होती तर संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्यापेक्षा 1 ने काय असते मोठी असते. बघितलं आपण ऋण 3 घेतलं ऋण 3 मध्ये 1 मिळवलं तर ऋण 2 आलं. आणि म्हणजेच संख्या रेषेवर संख्या डावीकडून उजवीकडे ही तिच्या चढत्या क्रमनी असते. बघा आपण आताच बघितलं होतं ऋण 4 ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 हे चढत्या क्रमनी संख्या आहे. मग 0च्या नंतर 1 मग 1 पेक्षा मोठी संख्या 2 आहे 2 पेक्षा मोठी 3 आहे 3 पेक्षा मोठी 4 आहे आणि 4 पेक्षा मोठी 5 आहे. फक्त ऋण संख्येमध्ये बघा 3 ही 4 पेक्षा मोठी आहे 2 मोठी आहे याच्यापेक्षा. तर ही जी संख्या जी आहे इथे ही मोठ्या संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत.